आणि आता बातमी आहे पावसासंदर्भात। जूनमध्ये दमदार सुरुवात करणारा मान्सून आता महाराष्ट्रात काहीसा मंदावला। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय। मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे। पण चिंतेची बाब म्हणजे कोकणातले सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सारखे पाणीदार जिल्हे सुद्धा यंदा दुष्काळाच्या सावटाखाली आहेत। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात पावसाची अतिशय डेंजर स्थिती। अल निनोमुळे महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला। मराठवाडा आणि विदर्भासह कोकणावरही पाणी संकट। जूनमध्ये उशिरा आगमन होऊनही जुलैच्या पहिल्या 10 दिवसात राज्यात सर्वदूर बरसत पावसानं सरासरी तूट भरून काढली आहे। मराठवाडा वगळता राज्यभरातल्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा देखील जमा झाला। पावसाच्या अनियमिततेमुळे काही ठिकाणी उशिरा पेरण्या झाल्या, तर काही ठिकाणी दुबार पेरण्यांची वेळ शेतकऱ्यांवर आली। पण तरीही पावसाळ्याच्या पहिल्या 2 महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या। पण ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात चित्र पूर्णपणे बदललंय। अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग मंदावलेला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं जवळपास विश्रांती घेतल्याचं दिसतंय। पण यंदाची खरी चिंता वेगळीच आहे। एरवी राज्यभरात जरी कमी पाऊस झाला तरी कोकणात मात्र पाऊस आपली सरासरी गाठत असे। यंदा मात्र कोकणातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाहीये। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसात सरासरी 19% घट नोंदवण्यात आली आहे। रत्नागिरीत यंदा आतापर्यंत सरासरी केवळ 68.85% पावसाची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 87.92% पाऊस झाला होता। प्रमाणापेक्षा कमी पाऊस पडल्यानं शेतकरी धास्तावलाय। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा पुन्हा लपंडाव सुरू झालेला आहे। सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात म्हणावा तसा चांगला पाऊस पडत नाही, मात्र श्रावण सरी ज्या आहेत त्या बरसताना पाहायला मिळत आहेत। मात्र या श्रावण सरी चांगल्या पर्जन्यमानाची सरासरी काही गाठताना दिसत नाहीयेत, कारण आपण जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 19% तूट जी आहे ती पावसाची पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील किनारपट्टी भागात आहोत आणि या ठिकाणची ही दृश्य पाहतोय। सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, पावसाची कुठेही चिन्ह नाहीत। गेले काही दिवस ही अशीच स्थिती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात असलेली आपल्याला पाहायला मिळते। फक्त रत्नागिरीच नव्हे तर शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत 33% पाऊस कमी बरसलाय। सिंधुदुर्गात आजपर्यंत अवघा 1307 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय। शिवाय पावसाचं उशिरानं आगमन झाल्यानं भात पिकाच्या लावणीला 35 ते 40 दिवसांचा विलंब झालाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारलेली पाहायला मिळते। माझ्या समोरची जी दृश्य बघाल अगदी कडकडीत असं ऊन पडलेलं पाहायला मिळतंय। खरं तर कोकणच्या उत्तर भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली असली तरी दक्षिण कोकणात मात्र पावसाने तीव्र ओढ दिल्याने चिंता वाढली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मोठी तूट नोंदवलेली गेली आहे। मान्सूनमधील हा खंड केवळ शेतीपुरता मर्यादित नाही, धरणांच्या पाणीसाठ्यावरही त्याचा परिणाम दिसू लागलाय। जुलै महिन्यात अनेक धरणांमध्ये वेगानं वाढणारा साठा आता काही ठिकाणी स्थिरावलाय। जर पुढील काही दिवस पाऊस झाला नाही तर आगामी काळात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करावं लागू शकतं। हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सूनमध्ये अशा प्रकारचे ब्रेक किंवा खंड पडणं नैसर्गिक असलं तरी तो जास्त काळ टिकल्यास परिस्थिती गंभीर ठरू शकते। जुलैमध्ये तरी पाऊस बऱ्यापैकी झाला होता, जूनमध्ये पाऊस नव्हताच ऑलमोस्ट, आणि ऑगस्टमध्ये एक 2 ऑगस्टपर्यंत पाऊस बऱ्यापैकी झाला आणि त्यानंतर पावसाने जे खंड घेतलेलं आहे त्यामुळं पावसाची तूट ही सगळीकडेच म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये इन्क्लुडिंग पूर्ण कोकण असेल, त्याचबरोबर मराठवाड्यातील पूर्ण मराठवाडा असेल, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट 30 ते 40% जास्त आहे। विदर्भामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये 50%पेक्षाही जास्त पावसाची तूट आपल्याला दिसून येते। दुष्काळ हा शब्द जनरली वापरला जात नाही, परंतु नक्कीच हे सरासरीपेक्षा कमीच पाऊस बऱ्याच ठिकाणी आहे।
कोकणातच पाणी टंचाईची स्थिती असल्यानं राज्यातल्या इतर भागातही चिंता पसरली आहे. पाऊस कमी असलेले भाग. मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा 21% कमी पाऊस झाला. यामध्ये हिंगोलीत 41%, बीडमध्ये 39%, तर जालन्यात सरासरीच्या तुलनेत 28% कमी पाऊस झाला. विदर्भातही सरासरीपेक्षा 18% कमी पाऊस झालेला असून अमरावतीत 31%, तर नागपूर जिल्ह्यात 26% इतकी पावसाची घट आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी असून तिथे सरासरीपेक्षा 33% कमी पाऊस झालाय. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांसाठी पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. पिकांचं भवितव्य, धरणातील साठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचं गणित आता थेट आकाशातील ढगांवर अवलंबून आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची नजर पुन्हा एकदा मान्सूनकडे लागली. सिंधुदुर्गहून गुरुप्रसाद दळवीसह राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.